सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम टू अ लेक्चर. होपफुली तुम्ही कालचं लेक्चर बघितलं असेल. आपण आपलं 4th लेक्चर कंप्लीट केलं होतं आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं आपण पिकअप पकडलेलं आहे की आपण टॉपिकमध्ये डीपमध्ये चाललेलो आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला कन्सेप्ट सुद्धा बऱ्याचशा गोष्टी माहिती पडल्या. आता तुम्ही बघितलं असेल तर फर्स्ट 2 जे आपले लेक्चर होते तो इंट्रोडक्टरी पार्ट होता, त्याच्यावरती जास्त प्रॉब्लेम पण होते. आपण डाऊट सेशनमध्ये सुद्धा प्रॉब्लेम बघितले. सो कालचा जो पार्ट झालेला आहे की ज्याचे 4 टाईपचे आपण स्क्वेअर मॅट्रायसेस बघितले, तो इम्पॉर्टंट पार्ट आहे. तसंच आज मी म्हटलं होतं की आपण थोडे पुढचे जे स्पेशल टाईप ऑफ मॅट्रायसेस आहेत किंवा अजून काही टाईप आहेत ते सगळे बघायला सुरू करणार आहे. ठीक आहे. सो मागचं क्लिअर असेल तर आत्ताच्या गोष्टी लवकर पटापट समजते. ठीक आहे. सो फर्स्ट पॉईंट जो आहे तो सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके. आता सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक हे दोन वेगवेगळे प्रकार आहे. ठीक आहे. सो पहिला पार्ट आपण बघूया, सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता एक लक्षात घ्या, सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये आता तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये मी लिहिलेलं आहे, तुम्ही असं तुम्हाला कन्फ्युजन होत असेल असं लिहून घ्या. ओके. सो सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता पहिली गोष्ट म्हणजे हे दोन्ही मॅट्रिक्स आहेत ना, हे स्क्वेअर मॅट्रिक्स असणं फार गरजेचं आहे, कारण की ह्याच्यावरची ज्या प्रॉपर्टी अप्लाय करणार आहे आपण त्या सगळ्या स्क्वेअर मॅट्रिक्सच्या हिशोबानेच अप्लाय करणार आहे. म्हणून मी इथे आता बोल्ड मध्ये लिहून घेतो, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके, इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. आता आपण पुढच्या गोष्टी सगळ्या डिस्कस करू शकतो. आता सिमेट्रिक मॅट्रिक्स ऐकल्यानंतर थोडंसं तुम्हाला असं वाटत नाही की हे कुठेतरी सिमिलर किंवा सेम एलिमेंट असतील कुठे ना कुठेतरी म्हणतात ना सिमेट्री त्या मॅट्रिक्स मध्ये बघायला मिळेल असं ऑब्व्हियसली तुम्हाला वाटतंय. मग आता आपण सिमेट्री ज्यावेळी पकडतो त्यावेळी मॅट्रिक्स मध्ये आपण सिमेट्री कशा अकॉर्डिंग पकडू शकतो, डायगोनलच्या हिशोबाने पकडू शकतो. बरोबर आहे. पण सिमेट्रिक मॅट्रिक्सला एक छोटीशी डेफिनेशन आहे जी खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला, की ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता ए ट्रान्सपोज जर ए आहे तर 100% काय होणार आहे की ए आय जे म्हणजे कॉन्जुगेट एलिमेंट्स काय होणार आहेत, इक्वल होणार आहेत. ए आय जे विल बी इक्वल टू ए जे आय फॉर ऑल आय जे असं म्हणूया, म्हणजे डेफिनेशन कम्प्लीट आहे. आता एक लक्षात घ्या, आता जर इफ असं मी इथेच म्हणतो, इफ आय इज इक्वल टू जे, मग काय होणार आहे, डायगोनल एलिमेंट्स काय होतील, ए आय विल बी इक्वल टू ए आय आय. बरोबर आहे. सो काय होणार आहे, डायगोनल एलिमेंट सेम होऊ शकतात. ठीक आहे. सो सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय की डायगोनल एलिमेंट सेम होऊ शकतात, हे लक्षात ठेवा. आता हे स्क्यू सिमेट्रिक मध्ये फरक कळेल तुम्हाला. मग आता एक्झाम्पल लिहायचं म्हटलं एखाद्या सिमेट्रिक मॅट्रिक्सचं तर काय लिहू शकतो, तर मी तुम्हाला म्हटलं की इथे मी 2 3 असं लिहिलं, हा 4 लिहितो आणि हा 5 लिहितो. आता डायगोनल एलिमेंट्स वरती मला काही रेस्ट्रिक्शन नाहीये. बघा मी काय म्हणतो, आय हॅव नो रेस्ट्रिक्शन ऑफ डायगोनल एलिमेंट्स इन सिमेट्रिक मॅट्रिक्स. हे फार महत्वाचं आहे. सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये डायगोनल एलिमेंटचा काय विषय नाहीये. ते 0 पण असू शकतात, 1 2 3 4 मायनस प्लस काही असू शकतात, नो प्रॉब्लेम. पण आपण काय म्हणतोय की ए आय जे विल बी इक्वल टू ए जे आय. मग हा जो एलिमेंट आहे तोच इथे येणार, कारण हा एलिमेंट किती आहे, तर A12 हा किती आहे, A21. बघा A12 विल बी इक्वल टू A21. तसंच A13 विल बी इक्वल टू A31. म्हणजेच काय, हा एलिमेंट काय आहे, A13 आहे, म्हणजे A31 पण काय सेम असला पाहिजे. आणि हा जो एलिमेंट आहे इथे मी आता लिहिलं 6 किंवा -6 लिहा, काहीच अर्थ, त्याला काय पॉझिटिव्ह असलं पाहिजे असं काही नाही. तर हा किती झाला, A23. बरोबर आहे. A23 शुड बी इक्वल टू A32. मग A32 कुठला आहे, हा एलिमेंट आहे. सो दिस इज इक्वल. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता ह्याच्यात काही असू शकतं. आता डायगोनल मध्ये तुम्ही 0 लिहिला, 1 लिहिला, 3 लिहिला, काही चालेल. इथे -2 आहे तर इथे -2, इथे -5 तर इथे -5, इथे -6 तर इथे -6. ठीक आहे. सो ही गोष्ट लक्षात ठेवा. सो दिस इज ऑल्सो एक्झाम्पल ऑफ अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता सिमेट्रिक मॅट्रिक्सला कसं आहे की ही कंडिशन इंपॉर्टंट आहे, ए ट्रान्सपोज विल बी इक्वल टू ए. आता ए ट्रान्सपोज विल बी इक्वल टू ए म्हणजे काय, ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे, एखादा आता ह्याचा जर ट्रान्सपोज मी घ्यायचा म्हटलं, आता इथे मी असं लिहितो 1 2 2 आणि 3. हा पण एक सिमेट्रिक मॅट्रिक्सच आहे, कारण काय आहे, स्क्वेअर ऑर्डर आहे. आता मी काय केलं, ह्याचा ट्रान्सपोज घेतला. इफ आय टेक ट्रान्सपोज ऑफ दिस, काय येणार आहे, 1 2 2 आणि 3. बघा सेम आहेत की नाही दोन्ही पण. सिमिलरली तुम्ही ह्याचा ट्रान्सपोज घेऊन बघा, 100% सेम येणार आहे, ते तुम्ही करू शकता. याचा ट्रान्सपोज घेऊन बघा, तो सुद्धा सेमच येणार आहे. म्हणून आपण ही कंडिशन लिहिली आहे, ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए. ठीक आहे. सो जर आता ए आय जे, जर आय इज इक्वल टू जे ही कंडिशन आली तर मी एक्झाम्पल काय लिहू शकतो की 1 1 1 असं लिहिलं. बाकी तर काय महत्वाचं मला काय की हे सेम असणं फार महत्वाचं आहे. लक्षात घ्या, हे सेम असणं महत्वाचं आहे. दिस 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 दिस. बाकी हे काही असेल, आता काय हे मायनस पण असू शकतात, प्लस पण असू शकतात, 0 पण असू शकतात. ठीक आहे. आणि 1 1 1 पण असू शकतात, 2 2 2 पण असू शकतात. कधी, ज्यावेळी ए इज इक्वल टू जे असेल कंडिशन, त्यावेळी हे सगळे सेम असते. ठीक आहे. सो ह्याच्यात बघण्यासारखी गोष्ट काय की आपण महत्वाचं म्हणजे
की डायगोनल एलिमेंट्स ह्याच्यात काही जागा घेऊ शकतात. मी का सारख्या डायगोनल एलिमेंट्स वरती भर देतोय, तर ज्यावेळी आता तुम्ही स्क्यू सिमेट्रिक बघाल त्यावेळी तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की सर असं सारखं का बोलत होते की सिमेट्रिक मध्ये डायगोनल काही असू शकतात, फक्त महत्वाचे आहेत ते कॉन्जुगेट एलिमेंट्स मस्ट बी सेम. जर ह्याची साईन मायनस तर इथे पण मायनस, ह्याची साईन प्लस तर इथे पण प्लस, इथे प्लस तर इथे प्लस, जसाच्या तसा कॉपी पेस्ट, बाकी काय नाही. ठीक आहे. मग ह्याच्या अगदी थोडासा वेगळा म्हणजे काय, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सला पण सेम आहे, ए काय असलं पाहिजे, स्क्वेअर मॅट्रिक्स असला पाहिजे. पण आता इथे गंमत बघा, ए इज इक्वल टू मायनस ऑफ ए ट्रान्सपोज. सो दिस इज द कंडिशन. इथे काय होतं, ए इज इक्वल टू ए ट्रान्सपोज, इथे काय ए इज इक्वल टू मायनस ए ट्रान्सपोज, अशी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आता इथे काय होणार आहे ती गंमत बघा, ए आय जे विल बी इक्वल टू व्हॉट, मायनस ए जे आय, नॉट ए. हे काय आय जे जे आय ला इक्वल कधी असणार आहे, सिमेट्रिकला. पण इथे काय होणार आहे, मायनस जे आय. म्हणजेच काय, फॉर ऑल आय जे असं मी म्हणतो आणि डेफिनेशन कंप्लीट करतो. ठीक आहे. पण ज्यावेळी आता बघा, वेन आय इज इक्वल टू जे, आता ही कंडिशन लिहिल्यामुळे काय झालं, ए आय आय विल बी इक्वल टू मायनस ऑफ ए आय आय. कारण काय, अकॉर्डिंग टू द कंडिशन ऑफ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, इफ आय इज इक्वल टू जे देन दिस विल बी इक्वल टू मायनस ऑफ दिस. कारण इथे बघा, इथे दिसते तुम्हाला ए आय जे विल बी इक्वल टू मायनस ऑफ ए जे आय. ठीक आहे. मग हे असेल तर ह्याला इकडे घेऊन आलं तर 2ai होऊन जाईल, बरोबर आहे. इकडे 0 झालं म्हणजे ai काय झालं, 0. आता ह्याच्यावरून तुम्ही काय कन्क्लूड करू शकता, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की भाई स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय होणार आहे की डायगोनल एलिमेंट्स ऑलवेज 0 असणार आहेत. हे काय इंडिकेट करतात, डायगोनल एलिमेंट्स इन अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स will always be 0. हे व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे. खरं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स ओळखायचं असेल तर ही कंडिशन पहिली. ठीक आहे. सो आता ह्या जागा मी रिकाम्या ठेवतो, सध्या ह्या जागा मी रिकाम्या ठेवतो. मला काय महत्वाचं काय आहे ते आम्ही पहिला फिलअप करून घेतो. सो दिस इज द बेसिक कंडिशन फॉर अ स्क्यू सिमेट्रिक. पण ह्याच्यात पण गंमत काय होणार आहे की इथे जर मी 2, 3 आणि 4 लिहिलं तर इथे 2 नाही येणार, काय येणार, -2. इथे 3चं 3 नाही येणार तर -3 आणि इथे 4चा काय येईल, -4. कारण का, कंडिशन बघा, जर मी आता म्हणतो a12 विल बी इक्वल टू मायनस ऑफ a21, म्हणून काय झालं, a12 इथे किती होता, 2, तो कशाला इक्वल झाला, -2 ला इक्वल झाला. इक्वल म्हणजे अशा पद्धतीने इक्वल नाही, असं लिहा. आता म्हणाल सर मॅथ्सच तुम्ही पलटून टाकलं. सो ह्या पद्धतीने तुम्ही ओळखू शकता की ज्यावेळी कॉन्ज्युगेटला निगेटिव्ह साईन असेल, आता तेच जर इथे पॉझिटिव्ह असतं म्हणजेच काय, असं आहे 0 आणि हा 0 तर 2/2 हा -2 इथे असेल तर इथे 2 येणार आहे. ठीक आहे. ओके. सो अपोजिट साईन सोबत येतात. सो ह्याला आपण स्क्यू म्हणतो, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. लक्षात घ्या, हे खूप इम्पॉर्टंट आहे. कारण इथे काय होऊन जातं की मुलं गडबड करतात. आता तुम्ही म्हणाल की सर मग ते प्रूफ बघा. आता जसं आपण सिमेट्रिकला प्रूफ करून दाखवलं की ट्रान्सपोज घेतल्यावर काय होतं, इथे पण करून बघूया ना. -1 5 0 -3, इथं 0 लिहा. इथं -3 म्हटलं इथे काय येणार आहे 3, इथे काय येणार आहे 5 म्हटलं इथे -5 आणि इथे -1 आहे म्हटलं 1. ठीक आहे. आता हे असल्यानंतर इथे आता गंमत काय होणार आहे बघा की ह्याचा ट्रान्सपोज ज्यावेळी मी घेणार आहे, ह्याचा ट्रान्सपोज जर मी घेतला तर काय होईल ते बघूया. 0 -1 5, बरोबर आहे. 1 0 आणि -3, ठीक आहे. आणि -5 3 आणि 0. पण हा मॅट्रिक्स तर काय आहे की हा ए टाईप झाला, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यासारखा नाहीये. हा काय होईल, हा कधी मला भेटणार आहे अशा टाईपचा, ज्यावेळी मी ह्या ट्रान्सपोजला मायनस साईनने मल्टिप्लाय करेल, बरोबर आहे. बघा आपली डेफिनेशन काय आहे, ए इज इक्वल टू मायनस ऑफ ए ट्रान्सपोज, ना की ए इज इक्वल टू ए ट्रान्सपोज. ही तर सिमेट्रिक साठी झाली आणि ही झाली स्क्यू साठी, बरोबर ना, स्क्यू सिमेट्रिक साठी आहे. मग हे कधी शक्य होतं, ज्यावेळी सिमेट्रिक असेल. पण आता बघा आपल्याला हे दिलंय म्हटल्यावर हा मॅट्रिक्स आपल्याला कधी भेटू शकतो, ज्यावेळी मी इथे निगेटिव्ह साईननी मल्टिप्लाय करेन. म्हणजे निगेटिव्ह साईन म्हणजे एक -1 हा स्केलर आहे, त्याने मी मल्टिप्लाय केलं तर काय होईल, हा 0 तसाच, हा +1 झाला आहे माझ्याकडे, हा -5 झाला आहे माझ्याकडे, हा -1 झाला आहे इथे, -3चा 3 झाला आहे, -5चा 5 झाला आणि 3चा -3 झाला. सो यस, ए विल बी इक्वल टू मायनस ऑफ ए ट्रान्सपोज. ओके. सो दिस विल बी द कंडिशन फॉर स्क्यू सिमेट्रिक. लक्षात घ्या, ह्या कंडिशन समजल्या तर ज्या पुढच्या मी नोट्स डिस्कस करणार आहे त्या तुम्हाला लवकर कळतील. कारण कसं आहे की महत्वाचं म्हणजे की मुलांना सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मध्ये भरपूर कन्फ्युजन राहतं. त्याच्यामुळे तुम्ही क्लिअर करून घ्या किंवा सिमेट्रिक मॅट्रिक्स काय आहे तर डायगोनल एलिमेंट्स काही असू शकतात, काय फरक नाही पडत. आणि AIJ इज इक्वल टू AJI म्हणजे काय, कॉन्जुगेट एलिमेंट्स कसे असतील तर सेम असतील.
पण इथे तसं नाही. स्क्यू सिमेट्रिकला दोन कंडिशन फार महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे डायगोनलचे जे काही एलिमेंट्स आहेत ते सगळे 0 असले पाहिजेत. ही सगळ्यात इम्पॉर्टंट कंडिशन आणि मस्ट कंडिशन आहे. आणि त्याच्यानंतर AIJ विल बी इक्वल टू मायनस ऑफ AJI. ठीक आहे. सो हे जे काय आता घेतलेलं आहे हे सगळं इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. दिस ऑल इज इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे ह्याच्यावरती फोकस करा, म्हणजे येणाऱ्या आता ज्या नोट्स घेणार आहे मी त्या तुम्हाला जास्त क्लिअर होतील. ठीक आहे. सो इफ यू अंडरस्टूड दिस थिंग, लेट अस स्टार्ट विथ नोट सेक्शन. कारण नोट्स थोड्याशा आपल्या जास्त असणार आहेत आज, कारण ह्याच्यावरती क्वेश्चन म्हणजे कसं आहे की तुम्हाला नोट जर माहिती असेल तर जास्त फायद्यात आहे. आता नोट 1 काय सांगते बघा. डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ ऑड ऑर्डर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स विल बी 0. ठीक आहे. आता मी काय म्हणतो बघा, डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ ऑड ऑर्डर म्हणजे काय, ऑर्डर किती असले पाहिजे, 3, 5, 7 अशा टाइपचे ऑर्डर म्हणजे ऑड ऑर्डर आपण म्हणतो. ठीक आहे. सो ऑड ऑर्डर असेल तर त्याची व्हॅल्यू किती येणार आहे, 0. आता ते प्रूव्ह करण्यासाठी मी काय करू शकतो, तर A ट्रान्सपोज इज इक्वल टू A किंवा A ट्रान्सपोज इक्वल टू मायनस आहे, कारण मी स्क्यू सिमेट्रिक बद्दल बोलतोय, बरोबर आहे. जर A इज इक्वल टू मायनस ऑफ A ट्रान्सपोज तर ऑब्व्हियसली A ट्रान्सपोज इज इक्वल टू मायनस आहे. ठीक आहे. आता मी काय करतो, डिटर्मिनंट घेतो. ओके, टेकिंग डिटर्मिनंट ऑन बोथ साइड्स. काय होणार आहे, दिस इज इक्वल टू मायनस A चा हे. आता मी मायनस A म्हणजे काय, -1 इंटू A असं म्हणू शकतो. मग तो -1 मी स्केलर आहे, तो बाहेर काढला तरी चालेल, म्हणजे -A मी बाहेर काढली, आतमध्ये राहिला A. ठीक आहे. पण आता एक लक्षात घ्या की इथे काय होणार आहे की A ट्रान्सपोज काय असणार आहे, A ट्रान्सपोजचं डिटर्मिनंट मला माहिती आहे, इट विल बी A ओनली. आता ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला मागच्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत, नाहीतर मग काय उपयोग नाही. लक्षात घ्या. आता तुम्हाला जर ट्रान्सपोजची ही कंडिशन कालच्या लेक्चरला झालेली लक्षात नसेल तर मग अवघड होऊन जाईल. ठीक आहे. सो A ट्रान्सपोजचा डिटर्मिनंट काय असणार आहे, A इटसेल्फ. सो हा इकडे मी जर घेऊन आलो तर तो काय झाला, 2 ऑफ A इज इक्वल टू 0, म्हणजेच काय झाला, A इज इक्वल टू 0. सो इव्हेंच्युअली प्रूफ. ओके, आन्सर म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया हेन्स प्रूफ. बरं, काय झालं, डिटर्मिनंट काय झाली, व्हॅल्यू 0 झाली. आता तुम्ही मला सर हे ऑर्डर तुम्ही इव्हन आहे की ऑड आहे हे कसं ठरवलं, तर मी जस्ट एक जस्टिफिकेशन दिले की ऑड ऑर्डरला व्हॅल्यू 0 येणार आहे तर अशी येणार आहे. आता इव्हन साठी जस्टिफिकेशन द्यायचं म्हटलं ना तर तुम्ही असं बघा ना, एखादा मॅट्रिक्स घेऊनच बघा, 2 आणि इथे काय -2 हा 0, त्याला सॉल्व्ह करून बघा. ह्याची डिटर्मिनंट व्हॅल्यू जर काढायची म्हटली तर काय येणार आहे, डिटर्मिनंट व्हॅल्यू काय येईल याची, 0 मायनस ऑफ -4 म्हणजे काय झालं, 0 + 4 दॅट इज 4. सो दिस इज अ नॉन झिरो व्हॅल्यू. म्हणजे काय, इव्हन ऑर्डर ज्यावेळी असेल त्यावेळी स्क्यू सिमेट्रिक काय देणार आहे, कुठलीही व्हॅल्यू देऊ शकतो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काही देऊ शकतो. पण जर त्याची ऑर्डर 3x3 आहे किंवा 5x5 आहे, 7x7 आहे, आता एवढं पुढे जात नाही, सोडा एवढं काही येत नाही, 3x3 मॅक्सिमम आपण म्हणू शकतो, तर त्याचं ऑब्व्हियसली त्याचा डिटर्मिनंट व्हॅल्यू काय देणार आहे, 0 देणार आहे. ठीक आहे. सो ही गोष्ट क्लिअर असली पाहिजे. सो फर्स्ट नोट इज व्हेरी इम्पॉर्टंट, डिटर्मिनंट व्हॅल्यू ऑफ ऑड ऑर्डर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतात, स्क्यू सिमेट्रिक बद्दल नाही, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स विल बी 0. सो दिस इज द प्रूफ फॉर दॅट अँड दिस इज जस्टिफिकेशन फॉर इव्हन पॉवर. ठीक आहे. मला वाटतं इथपर्यंत गोष्टी सोप्या वाटत असतील, क्लिअर झाल्या असतील. आता नोट्स तुम्हाला मी म्हटलं तशा अशाच सगळ्या नोट्स आहेत, मोठ्या मोठ्या सगळ्या लक्षात ठेवायच्या आणि प्रत्येकाचं प्रूफ मी देणार आहे आज. ठीक आहे. आता जर नेक्स्ट नोट मी जर डिस्कस करायचं म्हटलं तर नोट 2 म्हणूया आपण याला. नोट 2 काय सांगते, A इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, A इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n, देन आता हे स्टेटमेंट आहे, ह्याच्यामध्ये एक एक गोष्टी आपण बघायला सुरुवात करूया. A + A ट्रान्सपोज विल बी सिमेट्रिक. A + A ट्रान्सपोज विल बी सिमेट्रिक. आता असं का, तर ह्याचं प्रूफ बघा. काय त्यांचं म्हणणं आहे, A इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, बरोबर. A स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, ऑर्डर n आहे, म्हणजे काही ऑर्डर आहे. ठीक आहे. आपल्याला त्याचं इव्हन आहे, ऑड आहे, आपल्याला काय माहित नाही, पण n आहे. तर A + A ट्रान्सपोज विल बी सिमेट्रिक, म्हणजे A + A ट्रान्सपोज केल्यावर जो मला मॅट्रिक्स भेटणार आहे तो सिमेट्रिक मॅट्रिक्स असणार आहे. आता ते कसं, तर ह्याला मी जर म्हटलं लेट B इज इक्वल टू A + A ट्रान्सपोज. ठीक आहे. मी काय करतो, टेकिंग डिटर्मिनंट. सो टेकिंग डिटर्मिनंट, मी B चा डिटर्मिनंट घेतला इथे, किंवा B चा डिटर्मिनंट नाही, सॉरी आपण ट्रान्सपोज घेऊया, आपल्याला डिटर्मिनंट व्हॅल्यू नाही काढायचे, आपण ट्रान्सपोज घेऊया. ओके. सो ह्याचा ट्रान्सपोज म्हणजे ह्या होल ब्रॅकेटचा ट्रान्सपोज, पण आपल्याला माहिती आहे ट्रान्सपोज विल ब्रेक डाऊन अकॉर्डिंग टू द प्लस साइन. सो +A ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज, बरोबर. आता A ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज काय झाला, 1 झाला, बरोबर आहे.
सो ह्याला मी रिशफल करून लिहिलं तर ए प्लस ए ट्रान्सपोज, बट ए प्लस ए ट्रान्सपोज फ्रॉम इक्वेशन नंबर 1 इज व्हॉट? बी. सो इफ बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी, दॅट इज किंवा दॅट मीन्स की हे गोष्ट काय होणार आहे की द ए प्लस ए ट्रान्सपोज जो मॅट्रिक्स देणार आहे विल बी सिमेट्रिक. ठीक आहे. सो रिमेंबर दिस थिंग, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. ओके. कारण कसं होतं की आपण प्रूफ बघताना काय आहे की प्रूफ म्हणजे एक प्रॉब्लेम म्हणून बघा. माझं म्हणणं आहे लुक ऍट द प्रूफ ऍज द प्रॉब्लेम. तुम्ही असं नका बघू की हा प्रूफ आहे याचा आम्हाला जेईला उपयोग आहे, अजिबात नाही. तुम्ही ऍज अ प्रूफ जेव्हा गोष्टी एखादं बघताय त्यावेळी तुम्ही काय करा, त्यावेळी त्याला एक प्रॉब्लेम म्हणून बघा. असं विचार करा की असं विचारलेलं आहे ए प्लस ए ट्रान्सपोज विल बी व्हॉट इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. तर ऑप्शन सिमेट्रिक आहे, तो ऑप्शन विल बी सिमेट्रिक मॅट्रिक्स. मग तो कसा? तर अशा पद्धतीने. ठीक आहे. सो ट्रान्सपोज इज व्हेरी इम्पॉर्टंट टर्म. मी पुन्हा पुन्हा तीच गोष्ट सांगतोय, ट्रान्सपोज ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, कारण त्याच बेसिसवरती आपण गोष्टी प्रूव्ह करू शकतो. इथे बघा, आपण ह्याला बी म्हटलं, एक रॅन्डम कुठलं तरी मॅट्रिक्स ऑब्व्हियसली हा देणारच आहे, त्याला मी बी पकडला, त्याचा ट्रान्सपोज घेतला, पण त्याचा ट्रान्सपोज त्याच मॅट्रिक्सला इक्वल आला. आता ही कंडिशन कुठली होती? सिमेट्रिकची होती, बरोबर ना? सिमेट्रिक ए इज इक्वल टू ए ट्रान्सपोज, दिस वॉज द कंडिशन फॉर सिमेट्रिक मॅट्रिक्स. ते झाले इथे. आता काय एच्या ऐवजी बी आहे, आता काय त्याच्यात कन्फ्युजन करू नका सर. तुम्ही ए इज इक्वल टू ए ट्रान्सपोज बोललेलं, मग बी इज इक्वल टू बी ट्रान्सपोज कसा? एवढा आता कॉमन सेन्स नसेल असं मला तुमच्याकडून अपेक्षाच नाही सोडा. सो विल नॉट गो टू दॅट वे. ठीक आहे. सो क्लिअर, दिस कंडिशन सॅटिस्फाईड. सो आय कॅन से दिस मॅट्रिक्स इज नथिंग बट अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. सो दॅट विल बी माय प्रूफ. आता ह्याच्यामध्येच याच नोट मध्ये सेकंड की दोन्ही पार्ट्स आहेत, ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स ब्ला 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 ब्ला. ओके. सो ए मायनस ए ट्रान्सपोज, आता ए प्लस ए ट्रान्सपोज सिमेट्रिक होता, तर ए मायनस ए ट्रान्सपोज काय असणार आहे? विल बी स्क्यू सिमेट्रिक. स्क्यू सिमेट्रिक. ओके. आता तुम्ही ह्याला पण सेम पद्धतीने प्रूव्ह करू शकता. लक्षात घ्या, ह्याला पण प्रूव्ह करणं काही कठीण नाही. तुम्ही सेम पद्धत जी आपण मागे वापरली, बी इज इक्वल टू बी, त्याचा ट्रान्सपोज घ्या, प्रूव्ह करा. सो दिस विल बी अ होमवर्क फॉर यू पीपल. यू हॅव टू वेन युअर रायटिंग नोट्स ह्याचा प्रूफ मला तुमच्या वहीत दिसलं पाहिजे. ठीक आहे. नाही तुम्हाला मागेच सांगितलंय, पावसाळा सुरू झालाय, जर वही इनकम्प्लीट असेल तर काय करेन त्या वहीचं सांगितलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. सो दिस शुड बी इन युअर नोट्स. आता मी काय म्हणतो, ए कॅन बी एक्सप्रेस्ड. ओके. ए कॅन बी एक्सप्रेस्ड. ओके. और रिटर्न ऍज सम ऑफ, आता हे महत्वाचं आहे, सम ऑफ सिमेट्रिक and skew symmetric matrices. This is very very important thing. आणि ह्या गोष्टीवरती बोर्ड मध्ये तर हमखास क्वेश्चन येतात प्रत्येक वेळी येतात क्वेश्चन. कारण काय की ही कंडिशन समजून घेणं गरजेचं आहे. आता ए कॅन बी एक्सप्रेस ॲज सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक. सांगतो कसं, 1/2 इंटू ए प्लस ए ट्रान्सपोज, हा काय आहे पार्ट? सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे, प्लस 1/2 इंटू ए मायनस ए ट्रान्सपोज, हा पार्ट काय आहे? स्क्यू सिमेट्रिक पार्ट आहे. लिहून देतो हवे तर. सिमेट्रिक पार्ट आहे हा, आणि हा काय आहे? स्क्यू सिमेट्रिक पार्ट आहे. आता आपण बघितलं की ए मायनस ए ट्रान्सपोज काय असणार आहे? स्क्यू सिमेट्रिक, आणि ए प्लस ए ट्रान्सपोज काय असेल? सिमेट्रिक. आता तुम्ही बघा ना, ह्याला ओपन करून जर बघितलं तर काय होणार आहे? 1/2 ए प्लस ए ट्रान्सपोज मायनस प्लस 1/2 ए, आणि इथे काय होणार आहे? मायनस ऑफ ए ट्रान्सपोज. आता ह्याला 1/2 वाटून द्या, शेवटी ते कॅन्सलच होऊन जाणार. ठीक आहे. सो दिस विल कॅन्सल. लिहा बाबा, ते परत तुम्ही मला काहीतरी बोला. आता हे काय होणार आहे? हे ऑब्व्हियसली होऊन जाणार आहे हाफ आणि हे एच होऊन जाणार आहे. सो इव्हेंच्युअली ए जातं. ठीक आहे. सो त्याच्या प्रूफची काही गरज नाही आहे मला. पण जर पण मला असं म्हटलं, फॉर इन्स्टन्स इफ समवन कम्स अँड सेज, ओके, हे जे काही लिहिलंय तुम्ही, ओके सर, हे जे काही तुम्ही लिहिताय सिमेट्री आणि स्क्यू सिमेट्रिकचा जो काही पार्ट लिहिलाय, जर ह्याला मी सी म्हटलं आणि ह्याला मी म्हटलं डी, इफ आय से दिस इज सी, दिस इज डी, आणि कोणतरी म्हटलं की ए इज ऑल्सो एक्सप्रेस्ड ॲज पी प्लस क्यू. आता हे काय झालं? सी प्लस डी, आणि सेम ए, दिस सेम ए इज ऑल्सो एक्सप्रेस ॲज पी प्लस क्यू. सो वी कॅन से युनिकली, आय कॅन से सी विल बी इक्वल टू पी अँड डी विल बी इक्वल टू क्यू. बघा पुन्हा मी सांगतो की इफ दिस सेम ए, these are same A, if this A is expressed as C plus D and the same A is expressed as P plus Q, then definitely C will be equal to P, D will be equal to Q. म्हणून या डेफिनेशन मध्ये आपण इथे युनिकली लिहू शकतो. ओके, युनिकली म्हणजेच काय की हे आपण अशा पद्धतीने इथे मांडू शकतो. काय कोणी कुठलाही प्रश्न विचारू शकतो, मुभा दिलेली आहे आपण त्या गोष्टीसाठी. ओके, सो समजलं असेल इथपर्यंत. चलो नोट 3. या सगळ्या नोट ना अशा तोंड पाठ पाहिजे ना,
एकदम तोंडपाठ पाहिजे, अजिबात त्याच्यामध्ये हलगर्जीपणा नाही. बघा काय दिलंय, इफ A and B are square matrices of same order. If A and B are square matrices of same order and if both are symmetric matrices. Okay, so if both are सेम ऑर्डर आहे त्यांची आणि स्क्वेअर मॅट्रिसेस ऑफ सेम ऑर्डर ऍज वेल एज बोथ आर सिमेट्रिक, देन आय कॅन से, यातला पहिला पार्ट बघून घ्या, AB प्लस BA, AB प्लस BA विल बी सिमेट्रिक. बघा काय म्हणतात आहे की A आणि B जर स्क्वेअर मॅट्रिसेस आहेत ऑफ सेम ऑर्डर, म्हणजे A ची ऑर्डर 2x2 आहे तर B ची पण 2x2, A ची 3x3 आहे तर B ची पण 3x3 असली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ऑर्डर सेम आहे आणि दोन्ही सिमेट्रिक मॅट्रिसेस आहेत तर AB प्लस BA विल बी सिमेट्रिक. ठीक आहे, आता ह्याला प्रूफ देण्यासाठी मी काय करू शकतो, लेट C इज इक्वल टू AB प्लस BA. आता तुम्ही ट्रीट दिस एज प्रॉब्लेम अगेन, टेक ट्रान्सपोज. आता ही गमतीशीर गोष्ट असते बघा, नुसते ट्रान्सपोज घेत सुटायचं, बाकी नाही. आता ऍडिशन वरती पहिला ब्रेक होईल ट्रान्सपोज, बरोबर आहे, द ट्रान्सपोज विल ब्रेक ऑन द ऍडिशन पार्ट. ओके, त्याच्यानंतर आता मला माहिती आहे मल्टिप्लिकेशन असेल ट्रान्सपोजचं तर पहिला बी ट्रान्सपोज मग ए ट्रान्सपोज, बरोबर, प्लस इथे ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. पण इथे आल्यानंतर थोडस दमानी घ्यायचं, कारण काय की बी ट्रान्सपोज विल बी इक्वल टू बी आणि ए ट्रान्सपोज विल बी इक्वल टू ए. का? बिकॉज इथे कंडिशन दिले दे आर सिमेट्रिक मॅट्रिसेस. सो हे काय झालं, BA प्लस AB. सो ह्याला उलटा फुलटा करून लिहिलं तर हे काय होणार आहे, AB प्लस BA विच इज नथिंग बट ओरिजिनल C. सो C ट्रान्सपोज इज इक्वल टू C आलं, म्हणजेच काय आलं की यस दिस विल गिव्ह मी सिमेट्रिक रिझल्ट. किती सोपं आहे बघा, म्हणजे एवढे इझी गोष्टी घेऊन ठेवल्या आहेत ना, मजेशीर आहेत सगळ्या गोष्टी. या तुम्हाला खरंच आवडीने शिका तर तुम्हाला हे लेसन काही वाटणार नाही, म्हणजे तुम्हाला नंतर रिव्हिजन करायला हवं, मला या लेसनचं काहीतरी बघायला हवं असं पण काही गरज लागणार नाही. तुम्ही आरामात या गोष्टी क्लिअर आउट करून जाऊ शकता. ठीक आहे, सो आता हा पार्ट झाला. ठीक आहे, दिस पार्ट इज डन. तर आता ह्याच्यामध्ये अजून काय होईल की एक मायनस साईन दिला तर काय होऊ शकतं, तर मायनस साईन आल्यावर काय होणार आहे, ह्याच्यात दुसरा पॉईंट आपण लिहूया त्याच ह्याच्यात, AB मायनस BA will be skew symmetric. ओके, आता AB प्लस BA काय होतं, सिमेट्रिक, तर AB मायनस BA काय, स्क्यू सिमेट्रिक. प्रूफ. ओके, प्रूफ तुमचं तुम्ही काढायचं आहे. दिस इज होमवर्क फॉर यू. प्रूफ विल बी फ्रॉम युअर साइड. मला नोट्स मध्ये या गोष्टी दिसायला पाहिजे. ठीक आहे, सेम घ्या, C इज इक्वल टू ट्रान्सपोज घ्या, प्रूव्ह करा. असं समजा एक प्रॉब्लेमच आहे, प्रूफ पेक्षा मी म्हणेन कन्सिडर दिस एज अ प्रॉब्लेम इटसेल्फ. त्याच्यामुळे तुम्हाला झंझट पण जास्त वाटणार नाही. ठीक आहे, आता ह्याच्यातच जर मी अजून एखादी गोष्ट ऍड करायची म्हटली तर काय करू शकतो की इफ A and B कम्यूट. ओके, काय म्हणतो बघा, कम्यूट as well then AB will be symmetric. ठीक आहे, आता हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला मागे जावं लागेल. आता बघा, जर मी हा एवढाच पार्ट कन्सिडर केला, ओके, आय विल जस्ट हायलाइट इट विथ सम लाईट कलर. इफ आय कन्सिडर दिस पार्ट ओनली, इफ C इज इक्वल टू AB. ठीक आहे, मी ट्रान्सपोज घेतला, ठीक आहे, त्या ट्रान्सपोजला असं लिहिलं, त्याला असं ब्रेक केलं आणि हे आलं माझं फायनल रिझल्ट. आता हा फ्लो बघा, इथून हा फ्लो तुम्ही मेंटेन ठेवा, दिस अँड दिस. म्हणजेच काय झालं, फायनली मला काय भेटलं होतं की AB इज इक्वल टू BA, बरोबर ना, मला भेटलं ना असं, AB इज इक्वल टू BA भेटलं शेवटी सगळं ज्यावेळी केलं त्यावेळी. म्हणजेच काय की इफ A and B कम्यूट, मग AB काय असणार आहे, 100% तो सिमेट्रिक असणार आहे, लक्षात घ्या. ओके, सो हे मागच्या ह्याच्यावरून तुम्ही इझिली प्रूव्ह करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर फोर्थ जर म्हटलं तर A raised to K विल बी सिमेट्रिक, हे पण म्हणू शकतो. आता हे सगळे आहेत ना, हे सगळे ह्या नोट 3च्या अंतर्गतच आहेत. नोट 3चं जे आहे ना, AB आर स्क्वेअर मॅट्रिसेस अँड बोथ आर सिमेट्रिक मॅट्रिसेस, देन ओनली दिस 1, 2, 3 अँड फोर्थ कंडिशन इज ट्रू. तुम्ही म्हणा ही वेगळीच कुठली तरी नोट आहे, अजिबात नाही. ठीक आहे, आता ह्याला पण प्रूव्ह तुम्ही करू शकता, पण करूया. C इज इक्वल टू AK म्हटलं, C ट्रान्सपोज घेतला,
ए के रेस टू टी लिहिलं. आता आपल्याला माहिती आहे हा के बाहेर लिहू शकतो, पण ए सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे, सो ए रेस टू के झालं, म्हणजेच काय झालं सी झालं. सो सी टी इज इक्वल टू सी. सो यस, दिस रेस टू पॉवर विल बी सिमेट्रिक. पण आता ह्याच्यात गंमत आहे की आपण एखाद्या जेव्हा पॉवरला रेज करतो त्यावेळी आपल्याला ते साईनचं काही कन्व्हेन्शन तिथे कन्सिडर करावं लागेल का, असं माझं म्हणणं आहे तुम्हाला. इफ दिस के इज रेज टू समथिंग, शुड वी कन्सिडर द साईन? तर ज्यावेळी सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे त्यावेळी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण काय इथे ए पॉझिटिव्हच आहे. सो तुम्ही त्याला कितीही पॉवरने रेज करा, 2 3 4 5 6 7, इव्हन पॉवर असो ऑड पॉवर असो, तो तुम्हाला एस जनरेट करून देणार आहे. ठीक आहे, किंवा हा सी जनरेट होईल, मायनस सी वगैरे काही जनरेट होणार नाही. पण जर स्क्यू सिमेट्रिक असेल तर बदल कसे होतात ते पण आपल्याला बघायचं. ठीक आहे, सो हा फोर्थ झाला. ह्याच्यामध्ये एक फिफ्थ पार्ट तुम्हाला इंटरेस्टिंग आहे, तो सांगतो. सी ट्रान्सपोज इंटू ए इंटू सी विल बी ऑल्सो सिमेट्रिक. विल बी सिमेट्रिक. आता तुम्ही म्हणा हे काय भलतच काहीतरी दिसायला लागलंय. आपण म्हणूया लेट डी इज इक्वल टू सी ट्रान्सपोज इंटू ए इंटू सी. मी काय केला, डी ट्रान्सपोज घेतला, हे सी ट्रान्सपोज ए इंटू सी, आणि याला होल ट्रान्सपोज म्हटलं. आता आपल्याला माहिती आहे रिव्हर्सल लॉ वर्क होतो, उलट्या बाजूने लिहायला सुरुवात करायची. सो ह्या सी ला ट्रान्सपोज, ए आता मध्येच राहिला, आणि या सी टीचा ह्याचा ट्रान्सपोज. सो सी ट्रान्सपोज आला, ए ट्रान्सपोज आला, आणि हा काय झाला सीच झाला. आता ह्याला तुम्ही बघितलं तर ए ट्रान्सपोज काय, ए सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे ना, बरोबर. सो सी ट्रान्सपोज इंटू ए इंटू सी. ह्याला थोडस व्यवस्थित बघितलं तर मला डीच इथे दिसतोय, बरोबर आहे, डी दिसतोय. म्हणजेच काय झालं, डी ट्रान्सपोज इज इक्वल टू डी. म्हणजे एखाद्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज जर ओरिजिनल मॅट्रिक्स भेटतो तर डेफिनेटली दॅट इज अ सिमेट्रिक मॅट्रिक्स. ठीक आहे, बघा ट्रान्सपोजच्या बेसवरती किंवा त्याच्या जोरावरती आपण किती गोष्टी प्रूव्ह करू शकलो हे फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कसं होतं की बरेच वेळा आपण आहे ना छोट्या छोट्या गोष्टी निग्लेक्ट करतो की हे काय नाही ह्याच्यात काय. तर हे जे आता आपण बघा एका तिसऱ्या नोटमध्ये आपण 5 प्रॉपर्टीज बघितल्या, त्या 5ही प्रॉपर्टीज याचा प्रॉब्लेम तुम्हाला क्वेश्चन येऊ शकला असता. ओके, सो दीज आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके, सो चलो एवढं क्लिअर झालं असेल तर नोट 4 कडे जाऊया. तर नोट 3 कम्प्लीट आपण केली आणि त्याच्यामध्ये 4 पार्ट होते, 5 पार्ट होते. सो नोट 4. ठीक आहे, आता एवढं स्क्यू सिमेट्रिक बद्दल बोलून घेऊया. इफ ए इज स्क्यू सिमेट्रिक, इफ ए इज स्क्यू सिमेट्रिक म्हणजेच काय, पहिली गोष्ट इथे कंडिशन लिहून घेऊया, ए ट्रान्सपोज इक्वल टू मायनस ए किंवा ए इज इक्वल टू मायनस ए ट्रान्सपोज. ठीक आहे, मग ए रेस टू के विल बी ओके. आता इथे थोडासा विषय होऊन जातो. बघा मी काय म्हटलं की ह्याच प्रॉपर्टीला मी काय म्हटलं होतं इथे की इथे मला टेन्शन नाही कारण सिमेट्रिक आहे. पण आता मी काय म्हटलं ए स्क्यू सिमेट्रिक आहे. ठीक आहे, मी प्रूफ करताना काय करणार, बी इज इक्वल टू ए रेस टू के लिहिलं, मी बी चा ट्रान्सपोज घेतला, इथे ए के चा ट्रान्सपोज घेतला, पुन्हा सेम प्रोसिजर, ए टी आत आला, के बाहेर गेला. पण आता ए ट्रान्सपोज कशाशी इक्वल आहे, मायनस ए. सो मायनस ए रेस टू के झाला. मग आता मला सांगा की मी इथे जर सिमेट्रिक लिहिलं तर ते चुकीचं नाही होणार, कारण इथे मायनस साईन आहे. मग मायनस साईन येणं किंवा जाणं हे कोणावर डिपेंड आहे, ऑन दिस पॉवर, ऑन दिस पॉवर. सो मी इथे डायरेक्टली कन्क्लूड नाही करू शकत की ए जर एक स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे तर ए के सिमेट्रिक असेल की स्क्यू सिमेट्रिक आहे. मी डायरेक्ट कन्क्लूड नाही करू शकत, कारण काय, बिकॉज ऑफ निगेटिव्ह साईन द पॉवर विल डिसाइड वेदर दिस साईन विल रिमेन ऑर नॉट. ओके, मग आता पॉवर डिसाइड कशी करणार, तर वेन इव्हन पॉवर आहे, इव्हन पॉवर असेल तर काय येणार आहे, ए केच येईल, आणि ज्यावेळी ऑड पॉवर असेल, ऑड पॉवर असेल तेव्हा काय येईल, मायनस ऑफ ए के. ठीक आहे, सो मी याला काय म्हणू शकतो, ए के विल बी सिमेट्रिक ऑर स्क्यू सिमेट्रिक, कारण दोन्ही येतात ना, पॉझिटिव्ह वाला पण निगेटिव्ह वाला पण, स्क्यू सिमेट्रिक. ओके, अकॉर्डिंग टू के बीइंग इवन or odd. Okay, so depending upon power of k, we will decide whether ak will be symmetric or skew symmetric. ज्यावेळी a skew symmetric आहे त्यावेळी, जर a symmetric असेल तर प्रॉब्लेमच नाही, आपण बघितलं ak will be equal to will be symmetric for sure. पण ak इथे सिमेट्रिक किंवा स्क्यू सिमेट्रिक कशामुळे आला, बिकॉज ऑफ दिस कंडिशन. या स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सच्या कंडिशनमुळे आपल्याला ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी इथे बघाव्या लागल्या. ठीक आहे, सो होपफुली इथपर्यंत समजत असलेल्या गोष्टी लक्षात घ्या. हे सगळं इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्याशिवाय पर्याय नाही. आपल्याला इथे ज्यावेळी तुम्हाला अंडरस्टँडिंग क्लिअर होईल त्याच वेळी पुढे जाऊन तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण समजणार आहेत. नाहीतर कसं होतं की इथूनच समजत नाही मुलांना, कन्फ्युजन सुरुवात होते, अरे एवढ्या नोट्स आहेत काय लक्षात ठेवणार, असं नाही आहे, सिम्पल मध्ये लक्षात ठेवा. ओके, सो नोट 5 मध्ये काय की इफ ए इज
एन ऑर्डर किंवा एन ऑर्डरचा सिमेट्रिक मॅट्रिक्स किंवा स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणा, सिमेट्रिक नको, स्क्वेअर मॅट्रिक्स इज एन ऑर्डर स्क्वेअर मॅट्रिक्स अँड ऑल्सो इट इज सिमेट्रिक. आता असं म्हणूया अँड ऑल्सो इट इज सिमेट्रिक. तर maximum number of distinct entries in A will be. Now this is very interesting. कारण काय की आपल्याला इथे एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे आणि लॉजिकली डिराईव्ह करायचा आहे. ठीक आहे, त्यांचं म्हणणं काय की ए एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. ठीक आहे, मी एक स्क्वेअर मॅट्रिक्स काढण्याचा प्रयत्न करतो आणि इट इज ऑल्सो सिमेट्रिक. बरोबर आहे, ऑल्सो सिमेट्रिक म्हणजे काय, हे जे डायगोनल एलिमेंट्स आहेत हे काय एन असतील, एन नंबर ऑफ एलिमेंट्स असणारे 100%. आता लक्षात घ्या की इथे जो एलिमेंट येईल तो इथे येणार आहे, इथे जो एलिमेंट येईल तो इथे येणार आहे, इथे जो एलिमेंट येईल तो इथे येणार आहे अँड सो ऑन. बरोबर आहे, म्हणजे जर मी आता सिलेक्शन प्रोसेस पीएनसीच्या हिशोबाने बघितली तर हे एन नंबर एलिमेंट सिलेक्ट होतील पहिली गोष्ट. त्याच्यासोबत काय होणार आहे, ओके जस्ट अ मिनिट, ओके बॅटरी टर्न लो म्हणून ऑन केलं. ओके, सो इथे काय होणार आहे की आता बघा की मी ह्यांना सिलेक्ट करताना एकाच पद्धतीने करू शकतो ना, कारण मी जो इथे प्लेस करणार आहे कंपल्सरी तो इथे प्लेस होईल. म्हणजेच काय झालं की मला मेजरली सिलेक्शन करायचं आहे ते कुठल्या पार्ट मध्ये करायचं आहे, तर या वरच्या पार्ट मध्ये करायचं आहे. आय नीड दिस पार्ट टू बी सिलेक्टेड प्रॉपरली. मला हा जो डायगोनल पासूनचा पार्ट आहे हा अगदी प्रॉपरली मला सिलेक्ट करायचा आहे. दिस पार्ट इज इम्पॉर्टंट फॉर मी फॉर सिलेक्शन, कारण इथे जे येईल तेच इथे पण येणार आहे. बरोबर आहे, इकडे काय येणार आहे, जे इथे लिहिलंय ना, हे जे लिहिलेले असतील गोष्टी त्याच तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. म्हणजे मला फक्त हे सिलेक्ट केलं तर माझं काम होत आहे. बरोबर आहे, मग आता त्याला सिलेक्शनची पद्धत एकदम सोपी. आता हे जर मी लाईन एक पकडली, ही लाईन पकडली तर अशा किती एलिमेंट्स असणार आहेत, एन. इथे किती असणार आहे, n-1 अँड सो ऑन. आणि फायनली हा एलिमेंट किती असणार आहे, 1. मग मी जर ऍड करायचं म्हटलं तर काय होणार आहे, n प्लस n-1 प्लस n-2 अप टू असं करत 1 पर्यंत जर मी गेलो तर 100% हे काय येणार आहे, n इंटू n+1/2. ठीक आहे, सिम्पल. सो दॅट विल बी युअर फॉर्म्युला. सो तुम्हाला लॉजिक बघा मागच्या लेसनचा इथे किती उपयोग येतं ते क्लिअर असेल तर हे क्लिअर असेल, नाही तर मग अवघड होऊन जाईल गोष्टी. ठीक आहे, सो हे लक्षात घ्या की महत्वाचा पॉईंट इथे काय होता की मला लॉजिक करणं गरजेचं आहे की सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे म्हटलं मला इथल्या गोष्टींचं सिलेक्शन डबल करून नाही चालणार. इथे 3 आहे, इथे 3 आहे आणि मी म्हटलं ओके 2 3s आर सिलेक्टेड. हे किती लेम वाटतं, हे किती चुकीचं वाटतं की 2 3 सिलेक्ट केले तुम्ही. असं कसं, 3 तर 3च आहे ना, दिसतं ना. बरोबर आहे ना. आता मी 2 रोहन सर असं नाही म्हणू शकत ना, एकच बाबा सर आहेत आपले रोहन सर तसेच. बरोबर, नाव असेल दुसऱ्याचं पण माणूस तोच एकच आहे ना, एका नावाचा. तसंच आहे. आता ह्याचाच थोडासा उलटफेर कुठे होणार आहे, स्क्यू सिमेट्रिकला, तिकडे मजा येणार आहे. ओके, सो हे क्लिअर आहे इथपर्यंत. n नंबर ऑब्जेक्ट सिलेक्टेड इन 1 लाईन, याच्यात n-1, याच्यामध्ये n-2, n-3 असं करत शेवटी फायनली हा एकच कोपऱ्यातला एलिमेंट सिलेक्ट करायला लागेल, तो एकाच पद्धतीने मी सिलेक्ट करू शकतो. म्हणून हा फायनली इथे 1 ऍड केलाय. आता बघा ह्याच्याच उलट आपण ह्याच्यामध्ये लिहूया मॅक्सिमम नंबर ऑफ डिस्टिंक्ट एंट्रीज इन अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स किती असणार आहे, ओके. आणि ऑर्डर एन वगैरे ते सगळं ऑर्डर ऑफ ऑर्डर एन वगैरे हे सगळं ठीक आहे. आता पुन्हा सिनारिओ थोडा इमॅजिन करूया. आता बघा स्क्यू सिमेट्रिकला विषय काय म्हणणार आहे की डायगोनल एलिमेंट जेवढे आहेत हे सगळे बाबा काय असणार आहेत, हे 0 असणार आहे. आता मी 1000 0 लिहिले तरी एकच तो डिस्टिंक्ट एलिमेंट झाला आणि 10 लाख 0 काय लिहिले तरी तो एकच झाला. बरोबर आहे, म्हणजे मला ज्यावेळी सिलेक्ट करायचा आहे तो हा एलिमेंट इथे असणार आहे, पण हा 3 तर हा -3, हा 4 तर -4. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही ना 4 इज इक्वल टू -4. ऑब्व्हियसली नॉट. 4 इज डिफरंट, -4 इज डिफरंट. म्हणजे टोटल 2 एलिमेंट सिलेक्ट झाले एका जागेसाठी. म्हणजेच काय झालं की टोटल नंबर ऑफ एलिमेंट जेवढे वरती आहेत तेवढेच खाली आहेत, म्हणजे किती झाले, n² झाले. ठीक आहे, त्यातून मी काय केलं, हे सगळे एलिमेंट मायनस करतो, हे किती आहेत n, आणि +1 करतो. कशासाठी, तर 0 साठी. ओके, 0 हा एक डिस्टिंक्ट पकडावा लागेल, कारण मी -n केल्यावर काय झालं, सगळे 0 मायनस झाले, पण शेवटी तो एक डिस्टिंक्ट एलिमेंट आहे ना, सो तो ऍड करण्यासाठी परत मी 1 ऍड केला. 1 ऍड केल्यामुळे काय झालं, एकच शून्य वेगळा आहे. म्हणजे n² - n+1 विल बी युअर
formula n square minus n plus 1. This will be your formula for maximum number of distinct entries in a skew symmetric matrix. ठीक आहे. सो लॉजिकली मस्त आहेत या गोष्टी शिकायला आणि मला वाटतं तुम्हाला समजत पण असतील, कारण भरपूर गोष्टी आहे. बघा आता जेवढ्या काय आपण पॉईंट्स हे इथे स्टडी केले हे इम्पॉर्टंट आहे. आता ऑर्थोगोनल वगैरे हे सोपेच आहेत सोडा, पण हे जे काय आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स काय आहे, स्क्यू सिमेट्रिक काय आहे, त्याच्यानंतर आपल्या त्या प्रॉपर्टीज आपण ज्या बघितल्या, नोट्स बघितल्या, या सगळ्या नोट्स तुम्हाला ॲज इट इज तुम्हाला तोंडपाठ हव्यात तरच तुम्ही काहीतरी पुढे जाऊन ऍप्लिकेशन करू शकता, नाहीतर गडबड होऊन जाईल. नाहीतर 100% गडबड होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. कारण काय, मला साधी गोष्ट बघा, तुम्हाला ट्रान्सपोजचं कालच्या लेक्चरचं नॉलेज नसतं तर आजच्या लेक्चरला तुम्ही काय करणार होतात. जर मला ए ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज एच असतो हेच माहित नाही तर मी पुढे काय जाणार, बरोबर ना. सो ह्या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजेत, हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे हे पहिला क्लिअर करून घ्या, आपण पुढचा पार्ट बघायला सुरू करूया. सो नेक्स्ट पॉईंट आपण जो बघणार आहे तो म्हणजे आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे. सो आता जेवढ्या आपल्या प्रॉपर्टीज झाल्या, भरपूर झाल्या, नोट झाल्या, आता नवीन मॅट्रिक्स बघूया. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स एक इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि थोडासा बाकीच्यांपेक्षा थोडा वेगळा पण आहे. ठीक आहे. सो पहिला आपण डिफाइन करूया, ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स. आता ही गोष्ट कंपल्सरी आहे की इट शुड बी अ स्क्वेअर मॅट्रिक्स. ओके. इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड ऑर्थोगोनल मॅट्रिक्स इफ. आता एक कंडिशन एकदम चांगली आहे, वेगळी आहे थोडी, बघा. ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए ट्रान्सपोज इंटू ए इज इक्वल टू आय. ओके. सो इफ दिस कंडिशन इज ट्रू देन द मॅट्रिक्स इज ऑर्थोगोनल. आता हे तिन्ही कंडिशन नाही आहेत, हे कसं आहे की ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आय और ए ट्रान्सपोज इंटू ए इज इक्वल टू आय. आता हे लिहिलंय का, तर बरेच वेळा मुलांचं कन्फ्युजन इथे काय होतं की सर ए ट्रान्सपोज पहिला पाहिजे की दुसरा पाहिजे, तर असं काही नाहीये. तुम्ही पहिला लिहिलात इंटू ए लिहिलात तरी आय येणार, किंवा ए पहिला आणि ट्रान्सपोज नंतर तरी आय येणार. सो तो ऑब्व्हियसली ऑर्थोगोनल असणारच आहे. ठीक आहे. सो ही कंडिशन इम्पॉर्टंट आहे. सो द मॅट्रिक्स विल बी ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. आता याच्यात नोट्स भरपूर आहेत, सेम जसं आपण मागे बघितलं. सो नोट 1 जर बघायला गेलं तर एक लक्षात घ्या की आपल्याला कंडिशन काय सांगते, ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आय, बरोबर आहे. सो इफ आय टेक डिटर्मिनंट, इफ वी टेक डिटर्मिनंट ऑन बोथ साइड्स, ओके, जर दोन्ही बाजूला मी जर डिटर्मिनंट घेतला तर ए इंटू ए ट्रान्सपोज, बरोबर आहे, आणि मॉड ऑफ आय मॉड घेतला थोडक्यात. सो आता इथे काय होणार आहे, हे ब्रेकडाऊन होईल. सो ए वेगळा आला आणि ए ट्रान्सपोज वेगळा आला. ठीक आहे. इज इक्वल टू आय म्हणजे तर 1 आला, पण ए ट्रान्सपोज काय असणार आहे मला, ए ट्रान्सपोज विल बी ए इट सेल्फ, म्हणजे दिस विल बी समथिंग लाईक दिस. सो डेफिनेटली हे असं येणार आहे, दिस स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो डिटर्मिनंट इज इक्वल टू प्लस मायनस 1. आता इथे का प्लस मायनस 1 आणण्याचं सांगितलंय मी, म्हणजेच काय की डिटर्मिनंट ऑफ ए विल बी, और सॉरी, इफ डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू प्लस मायनस 1 देन ए इज नॉन सिंग्युलर, बरोबर आहे ना, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सो ह्या कन्क्लुजन वरती पोहोचण्यासाठी ही नोटची मला गरज लागली का, कारण मी काय म्हटलं, ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स अँड इज कॉल्ड ऑर्थोगोनल मॅट्रिक्स इफ दिस अँड दिस कंडिशन इज सॅटिस्फाईड. तर मला इथे काय ए काय आहे तर सिंग्युलर की नॉन सिंग्युलर हे मला माहित नव्हतं. सो मी काय एका कंडिशन वरती पोहोचण्यासाठी हे सगळं इथे नोट म्हणून मी लिहिलं. आता जर ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असं आलं तर लक्षात घ्या की 100% आपण एक नोट अजून मेन्शन करू शकतो, नोट 2 म्हणू शकतो की ऑर्थोगोनल मॅट्रिक्स इज इनव्हर्टिबल. ओके, इनव्हर्टिबल बिकॉज ए इनव्हर्स विल एक्झिस्ट. आता जेवढं नॉलेज आपल्याला आहे इनव्हर्स, तेवढ्या नॉलेजवर एवढं तर आपण बोलू शकतो, बरोबर आहे. सो दिस इज वन ऑफ द कंडिशन, कारण आपण म्हटलं ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स, बरोबर आहे. ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक्स इज कॉल्ड ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. एला मी ज्यावेळी एक स्क्वेअर मॅट्रिक्स असेल त्याला ऑर्थोगोनल कधी म्हणू शकतो, ज्यावेळी तो ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय. ठीक आहे. जर ही कंडिशन सॅटिस्फाय करतोय तर मी कुठे ना कुठे 100% ज्यावेळी एका कंडिशनवर आलं की ए चं डिटर्मिनंट प्लस किंवा मायनस 1 असू शकतं, म्हणजेच काय 0 100% नाहीये, बरोबर. 0 नाहीये म्हटल्यावर काय, तो नॉन सिंग्युलर झाला. जर तो नॉन सिंग्युलर आहे तर 100% तो काय आहे, इन्व्हर्टिबल आहे, कारण ए इनव्हर्स काय होणार आहे, इथे एक्झिस्ट होणार आहे. ठीक आहे. So if A inverse will exist, definitely orthogonal matrix is invertible. So ही नोट 2 झाली. पण ह्या दोन्ही नोटवरून मला पोहोचायचं आहे ते महत्वाच्या नोट वरती, म्हणजे नोट नंबर 3 वरती. ठीक आहे. तर आता आला ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आय, ही गोष्ट मला माहिती आहे. जर मी ए इनव्हर्सनी मल्टिप्लाय केलं ऑन बोथ द साइड्स, ठीक आहे,
तर मी काय लिहिणार ए इनवर्स इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए इनवर्स इंटू आय. ठीक आहे. सो आता बघा हे काय होऊन जाईल ए इनवर्स इंटू ए म्हणजे झाला हा गेला निघून बरोबर आहे. हा उरला काय फक्त ए ट्रान्सपोज आणि समथिंग मॅट्रिक्स इंटू आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे तो मॅट्रिक्स इटसेल्फ म्हणजेच काय झालं ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए इनवर्स. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की फॉर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स ए ट्रान्सपोज इज इट्स इनवर्स. ओके. फॉर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स इट्स ट्रान्सपोज इज इनवर्स. इट्स इनवर्स. आता तुम्ही म्हणा सर इनवर्स एवढे दिवस चालला हा विषय काय, तर एक लक्षात घ्या इनवर्स ऑफ अ मॅट्रिक्स फाइंड करण्यासाठी एक चांगली लंबी अच्छी असं म्हणतात ना लांब लचक एक छान प्रोसिजर आहे. पण जर तो मॅट्रिक्स ऑर्थोगोनल असेल तर त्या मॅट्रिक्सचा नुसता ट्रान्सपोज घ्या आणि जे काय आन्सर येईल तेच तुमचं इनवर्स असणार आहे आन्सर. म्हणजे तुम्हाला काही प्रोसिजर करायला लागणार नाही. हे या प्रॉपर्टीचं महत्व आहे लक्षात घ्या. आणि तेच जर हा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स नसता तर तुम्हाला मस्त एक 2 पानांची प्रोसिजर करावी लागते मग ए इनवर्स पर्यंत आपण पोहोचतो. हा सगळा पुढचा पार्ट आहे. ठीक आहे. पण सध्या ही प्रॉपर्टी का महत्वाची आहे याचा इम्पॉर्टन्स सांगण्यासाठी मी सांगितलं की एक स्टेप मध्ये तुमचा इनवर्स भेटेल जर तो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स आहे तर, आणि जर तो ऑर्थोगोनल नाहीये तर भाई 2 पानं सोडवा आणि मग इनवर्स भेटेल तुम्हाला. ठीक आहे. सो ही कंडिशन महत्वाची आहे. आता ह्याला तुम्ही ए ने मल्टिप्लाय केलं जर आता ही कंडिशन आले ए ट्रान्सपोज इक्वल टू ए इनवर्स तर हे ए ने मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला तुमचा ओरिजिनल भेटून जाईल ना. तुम्हाला काय भेटणार आहे हा आयडेंटिटी मॅट्रिक्स भेटणार आहे बरोबर. सो हा काय झाला ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. ही कुठली कंडिशन झाली ऑर्थोगोनल मॅट्रिक्सची कंडिशन झाली. ठीक आहे. सो दोन्हीकडून तुम्ही या गोष्टी व्हेरीफाय करून घेऊ शकता याच्यामध्ये काय कठीण नाही आहे. ठीक आहे. आता अजून एक नोट म्हणजे असं फार असं नाही पण एक जस्ट एक जनरल मध्ये बोलायचं झालं तर ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आय ज्यावेळी मी म्हणतो ठीक आहे आणि इफ ए इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स इफ ए इज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स तर मी असं म्हणतो की बी जर ह्याला मी बी पकडलं तर ए काय येणार आहे बी ट्रान्सपोज. म्हणजेच ह्याच्यावर मी काय लिहू शकतो की इफ ए इज एन ऑर्थोगोनल मॅट्रिक्स देन its transpose is also orthogonal matrix. A transpose is also orthogonal. ठीक आहे. सिंपल आहे. ह्याच्यामध्ये काय प्रॉपर्टी मध्ये हे काही नाही. जर मी ह्याला बी म्हणतोय तर 100% ए काय असणार आहे बी ट्रान्सपोज असणार आहे. उलटा उलटा होऊन जातो बरोबर आहे. म्हणूनच काय म्हटलं की जर ए जर ऑर्थोगोनल आहे तर त्याचा ट्रान्सपोज पण काय असणार आहे एक ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असणार आहे. आणि त्याच्यासोबत नोट नंबर 5 ज्याचा काही फार सिग्निफिकन्स नाही आहे पण तरी लिहूया आय विल बी ऑल्सो ऑर्थोगोनल. I is also orthogonal matrix. ठीक आहे. सो कसं आहे ह्याचे सिग्निफिकन्स कमी असेल तरी माहिती असायला हरकत नाहीये. सो ऑर्थोगोनल मॅट्रिक्सच्या कंडिशन भरपूर आहेत लक्षात. पहिली कंडिशन म्हणजे ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू आय. ते आपण त्याच्यावरून काय म्हटलं की एक आपण डिटर्मिनंटच्या व्हॅल्यू पर्यंत पोहोचलो आणि ती व्हॅल्यू नॉन सिंग्युलर आली म्हणजे काय नॉन झिरो आली. म्हटलं मी काय म्हटलं की ए विल बी अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. मग ए जर नॉन सिंग्युलर आहे तर 100% तो काय असणार आहे इन्व्हर्टिबल असणार आहे. म्हणजेच काय ए इनवर्स विल एक्झिस्ट. मग ए इनवर्स जर एक्झिस्ट होतो तर मला एखाद्या कोणी जर इनवर्स फाइंड करायला सांगितला आणि तो दिलेला मॅट्रिक्स जर माझा ऑर्थोगोनल आहे मी काय करणार फक्त सगळं ट्रान्सपोज घेणार म्हणजे माझा आन्सर मला भेटलं बाकी काय नाही. ठीक आहे. सो बोथ वे यू कॅन व्हेरीफाय. आणि हे जे आहे की ए इज अन ऑर्थोगोनल देन ए ट्रान्सपोज इज अन ऑल्सो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स अँड आय इज ऑल्सो ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे. सो इथपर्यंत मला वाटतं तुमच्या गोष्टी क्लिअर झालेल्या असाव्यात कारण की हे इम्पॉर्टंट आहे. आता नोट नंबर 6. ओके. ऑल नोट्स आर इम्पॉर्टंट. आता काय दिलंय बघा ए अँड बी जर एन ऑर्डरचं स्क्वेअर मॅट्रिक्स आहे स्क्वेअर मॅट्रायसेस दोन्ही पण एन ऑर्डरचे स्क्वेअर मॅट्रायसेस आहेत ओके आणि ऑर्थोगोनल पण आहेत दोन्हीच्या दोन्ही तर ए बी विल ऑल्सो बी ऑर्थोगोनल. आता बघा की कसं आहे मॅट्रिक्स पण लिहून टाकूया ऑर्थोगोनल मॅट्रिक्स की ए आणि बी दोन जर मॅट्रायसेस डिफरंट आहेत आणि एन ऑर्डरचे आहेत दोन्हीही आणि दोन्ही ऑर्थोगोनल आहेत तर त्यांचा प्रोडक्ट पण काय असणार आहे एक ऑर्थोगोनल मॅट्रिक्स असणार आहे. ठीक आहे. सो ते प्रूव्ह करण्यासाठी आपण असं लिहू शकतो सी इज इक्वल टू ए बी जर लिहिलं आणि मी असं केलं सी इंटू सी ट्रान्सपोज लिहिलं म्हणजेच काय ह्याचा ट्रान्सपोज म्हटलं ह्याचा पण ट्रान्सपोज मला लिहावं लागेल. सो ए बी इंटू ए बीचा ट्रान्सपोज लिहिलं. आता मला माहिती आहे ए बीचा ट्रान्सपोज म्हणजे बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज लिहावं लागेल. पण मी काय म्हटलंय की बाबा
ते दोघेही ए आणि बी काय ऑर्थोगोनल आहेत. म्हणजे काय ए इंटू ए ट्रान्सपोज हा पण आय असणार आहे आणि बी इंटू बी ट्रान्सपोज हा सुद्धा काय असणार आहे तर आय असणार आहे. सो ह्या दोघांचा जर मी विचार केला हा पार्ट जर काय ए इंटू आय इंटू ए ट्रान्सपोज, मग ए इंटू आय विल बी ए इटसेल्फ. सो ए इंटू ए ट्रान्सपोज म्हणजेच काय झाला आय झाला. म्हणजेच काय झालं सी इंटू सी ट्रान्सपोज इज आय. Therefore, I can conclude that C is also orthogonal. Okay, so clear about this. बघा सिंपल गोष्ट आहे की प्रूफ सगळे ट्रान्सपोजवर आतापर्यंत तुम्ही बघा जेवढे प्रूफ आपण घेतले सगळे ट्रान्सपोजवर घेतले, त्याच्या व्यतिरिक्त आपण वेगळं काही करण्याचा प्रयत्न केलेला नाही. सो इम्पॉर्टंट पार्ट आहे खरं ज्यावेळी तुम्ही डिस्कस करता की एखादी गोष्ट ज्यावेळी आपल्याला किती उपयोगी येते तर ह्याच्यामध्ये ट्रान्सपोजचा वापर प्रचंड जास्त आहे. त्याच्यामुळे कसं आहे पॉईंट छोटा होता पण आज त्याचं ऍप्लिकेशन तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे, सो दिस इज क्लिअर. चलो नोट नंबर 7 कडे जाऊया जी की थोडी लेंथी आहे. ओके, नोट नंबर 7 काय सांगते if a is equal to, आता तुम्ही a1 आता हे महत्वाचं आहे a1 a2 a3 b1 b2 b3 c1 c2 c3. ठीक आहे, तर a आहे आणि हा जर ऑर्थोगोनल आहे इज ऑर्थोगोनल तर मला आहे ना मला काही कंडिशन डिराईव्ह करायचे आहेत ज्या कंडिशन्स वरून मी सांगू शकतो की तो मॅट्रिक्स काय आहे ऑर्थोगोनल आहे की नाही आहे. सो ही कंडिशन जर मला डिराईव्ह करायची आहे तर मला माहिती आहे इफ a इज ऑर्थोगोनल then a into a transpose should be equal to I. बरोबर आहे, म्हणजेच काय झालं a1 a2 a3 b1 b2 b3 c1 c2 c3 into its transpose. आता याचा ट्रान्सपोज काय होणार आहे a1 a2 a3 b1 b2 b3 c1 c2 c3 आणि this all will be equal to identity matrix of order 3. बरोबर आहे. सो आता मला ही गोष्ट एवढी तर इथपर्यंत लिहिता आलीच पाहिजे. ओके, सो आता मी काय करतो हे एक एक मल्टिप्लिकेशनला सुरुवात करतो. ठीक आहे, थोडंसं लेंथी होणार आहे मल्टिप्लिकेशन ऑब्व्हियसली. ओके, आता बघा a1 इंटू दिस a2 इंटू दिस a3 इंटू दिस म्हणजे a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर. ठीक आहे, दुसरा काय येणार बघा a1 इंटू b1 म्हणजे a1 b1 त्यानंतर प्लस a2 b2 प्लस a3 b3 आणि तिसरा काय येणार आहे a1 c1 म्हणजे समेशन ऑफ a1 c1 असं मी लिहू शकतो 100% लिहू शकतो. आता मोठं मी लिहित नाही. आता समेशन ऑफ a1 c1 वरून तुम्हाला गोष्ट कळली पाहिजे. ठीक आहे, सिमिलरली इथे मी काय लिहिणार b1 a1 म्हणजे a1 b1 चं समेशन लिहू शकतो a1 b1. बरोबर आहे, म्हणजे a1 b1 प्लस a2 b2 प्लस a3 b3. ठीक आहे, सिमिलरली इथे काय येणार आहे समेशन ऑफ b1 असं लिहूया की b1 स्क्वेअर लिहूया म्हणजे काय b1 किंवा समेशन काढून टाका काय हरकत नाही. डायरेक्ट लिहिलं तरी b1 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस b3 स्क्वेअर आणि इथे काय येणार आहे की हा इंटू हा म्हणजे b इंटू सी म्हणजे b1 c1 चा समेशन आला. ठीक आहे, इथे काय येणार बघा c1 a1 म्हणजे समेशन ऑफ a1 c1 असं लिहू शकतो. इथे काय समेशन ऑफ b1 c1 किंवा c1 b1 लिहा आणि इथे काय येणार आहे c1 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर प्लस c3 स्क्वेअर इज इक्वल टू आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे, सो ही गोष्ट इथपर्यंत आपल्याला क्लिअर आहे. आता काय करायचं आता कंपॅरिझन करायला सुरुवात करूया. आता कंपेअर केल्यानंतर काय होईल हा जो पहिला एलिमेंट आहे तो 1 ला कंपेअर होईल. बरोबर आहे, म्हणजेच काय a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर इज इक्वल टू 1. सिमिलरली असं लिहू शकतो b1 स्क्वेअर प्लस b2 स्क्वेअर प्लस b3 स्क्वेअर इज इक्वल टू 1. सिमिलरली c1 स्क्वेअर प्लस c2 स्क्वेअर प्लस c3 स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता हे झालं हा 1 वाला पार्ट झाला. त्याच्यानंतर काय a1 b1 प्लस a2 b2 प्लस a3 b3 इज इक्वल टू 0 कारण बाकी सगळे 0 आहेत. त्याच्यानंतर b1 c1 प्लस b2 c2 प्लस b3 c3 इज इक्वल टू 0 आणि त्याच्यानंतर a1 c1 प्लस a2 c2 प्लस a3 c3 इज इक्वल टू 0. ठीक आहे, सो हे बघून घ्या a1 b1 आहे a1 b1 आहे a1 c1 आहे a1 c1 आहे b1 c1 आहे. सो इथे आपल्याला b1 c1 आहे. सो या टोटल कंडिशन किती झाल्या ह्या 3 कंडिशन झाल्या ह्या 3 कंडिशन झाल्या. ठीक आहे, सो फॉर अ मॅट्रिक्स टू बी ऑर्थोगोनल. ओके, आता मागच्या कंडिशन तर आहेतच ऑब्वियसली त्या व्हॅलिड आहेत पण दिस 6 कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर तो मॅट्रिक्स ऑर्थोगोनल असणार आहे. ठीक आहे, फॉर अ मॅट्रिक्स टू बी ऑर्थोगोनल ऑल 6 conditions must be satisfied.
ओके, सॅटिस्फाईड. ठीक आहे. सो आता काय आहे की या सगळ्या कंडिशन जर सॅटिस्फाईड असतील तर मी म्हणू शकतो की बाबा रे जो मला मॅट्रिक्स दिलेला आहे तो कसा असणार आहे की तो ऑर्थोगोनल असणार आहे. सो ऑब्व्हियसली ए इंटू ए ट्रान्सपोज इक्वल टू आय जरी आलं तरी सुद्धा तो काय आहे ऑर्थोगोनल आहेच. पण त्याचं आपण थोडंसं इथे काय केलंय थोडं इव्हॅल्युएट करण्याचा प्रयत्न केलाय की जनरल मध्ये ज्यावेळी मी मॅट्रिक्स कन्सिडर करेन त्यावेळी त्या गोष्टी कशावर होणार आहेत. ठीक आहे. आता ह्याला थोडंसं अजून आपण वेगळ्या पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. मी काय म्हणतो बघा की विल ड्रॉ इट प्रॉपरली. A1 बरोबर आहे, मी B1 आणि C1 घेतलं होतं इथे, सॉरी A1 A2 A3 घेतलं होतं ना. ओके, A1 A2 A3 इथे घेतलं होतं B1 B2 B3 C1 C2 C3. ठीक आहे. मी हे जे घेतलं होतं ना मी असं म्हणतो की मी ह्याला जर वेक्टर कंपोनेंट्स मध्ये एक्सप्रेस केली, वेक्टर कंपोनेंट्स मध्ये एक्सप्रेस केली तर मी काय म्हणू शकतो ह्याला मी V1 म्हणतो. ठीक आहे, V1 म्हणतो. सो V1 जर मी म्हटलं इफ दिस इज V1 रो 1 च्या ऐवजी मी वेक्टर मध्ये लिहितो वेक्टर 2 वेक्टर 3. सो V1 काय झालं A1I प्लस A2J प्लस A3K. वेक्टर पार्ट नाही सोडणार, लक्षात घ्या. V2 काय झालं B1I प्लस B2J प्लस B3K आणि V3 म्हटलं असतं C1I प्लस C2J प्लस C3K. आता असं म्हटल्यानंतर माझ्या कंडिशन जर मी ऑब्झर्व केलं तर मला एक कंडिशन काय भेटली होती A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस A3 स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजे काय झालं हा V1 काय झाला तर युनिट वेक्टर झाला. ठीक आहे. सो V1 V2 आणि V3. सिमिलरली B1 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस B3 स्क्वेअर इज इक्वल टू 1 ही पण कंडिशन होती आणि C1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर प्लस C3 स्क्वेअर ही पण एक कंडिशन होती. सो ह्या तिन्ही कंडिशनवर म्हणू शकतो दिस दिस अँड दिस आर युनिट वेक्टर्स. सो इफ दिस आर युनिट वेक्टर्स लेट अस ट्राय फॉर अदर कंडिशन. मी म्हटलं लेट अस टेक V1 डॉट V2. V1 डॉट V2 आलं म्हणजे काय A1 B1 A2 B2 A3 B3 आलं. असं काय आहे का बघा A1 B1 A2 B2 A3 B3 आहे. म्हणजे ह्याचं ऍडिशन किती येणार आहे ऑब्व्हियसली 0 येणार आहे. ठीक आहे. सो V1 डॉट V2 0, त्यानंतर V2 डॉट V3 0 आणि V1 डॉट V3 विल बी ऑल्सो इक्वल टू 0. सो मी यांना वेक्टर कंपोनंट मध्ये एक्सप्रेस करू शकतो, लक्षात घ्या. सो मी ॲज अ नोट जर लिहायचं म्हटलं इफ आय वॉन्ट टू राईट इट ॲज अ नोट सो दिस विल बी अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट नोट. लक्षात घ्या रोज और कॉलम्स, रोज और कॉलम्स में आता मुद्दा लिहितोय का ते पण सांगतो. ऑफ अ 3x3 ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, 3x3 ऑर्थोगोनल मॅट्रिक्स can be treated as or expressed as components of 3 mutually perpendicular vectors, 3 mutually perpendicular vectors. ओके. आता साधी गोष्ट आहे की जर हे सगळे 0 आले दिस इक्वल टू दिस म्हणजे मी असं लिहू शकतो ना V1 इज इक्वल टू V2 V3 इज इक्वल टू V1 V3 इज इक्वल टू 0. सिमिलरली V1 is equal to V2 is equal to V3, okay, equal to 1. So if this is the condition, okay, ह्याचा मॅग्निट्यूड ऑब्व्हियसली, तर लक्षात घ्या आपण काय म्हणू शकतो दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. सो आता ही कंडिशन वापरून आपण काय करू शकतो प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. आता कॉलम्स का लिहिलंय तर ज्यावेळी एखाद्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घ्याल त्यावेळी ऑब्व्हियसली रोचे काय होणार आहेत कॉलम होऊन जातील. ठीक आहे. सो एक कधी रो म्हणून ऍक्ट करतील तर कधी कॉलम म्हणून पण ऍक्ट करू शकतात. ठीक आहे. सो त्याच्यासाठी ते दोन्ही गोष्टी लिहिलेल्या आहेत, ती आपल्याला सवय आहे लिहायची. ठीक आहे. आता ह्याच्यावरती क्वेश्चन बघूया आपण. आता क्वेश्चन पण असे एकदम सिंपल वगैरे नाहीये, थोडेसे कॉम्प्लिकेटेड वाटतील. ओके. लेट ABCD बिलॉंग टू R अँड A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर इज इक्वल टू 1 आणि कंडिशन काय दिले अँड AC प्लस BD इज इक्वल टू 0. देन फाइंड A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर अँड AB plus CD. ओके. सो वी हॅव टू फाइंड दिस थिंग. आता पहिली गोष्ट ना तुम्हाला कन्सिडर करावं लागेल एखादा मॅट्रिक्स. ठीक आहे. सो मी म्हणतो लेट A इज इक्वल टू A B C आणि D. ओके. लेट A B C D असं म्हणतो. आता हा ऑर्थोगोनल आहे
हे कशावर मी म्हणू शकतो, तर एक बघा की ह्या कंपोनंट्सचा म्हणजे अशा कंपोनंट्सचा स्क्वेअर ऍडिशन म्हणजे मॅग्निट्यूड जर म्हटलं तर 1 आलं पाहिजे. आता आपल्याकडे कंडिशन बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काय 1 आहे, सिमिलरली सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर काय 1 आहे. सो डेफिनेटली आय कॅन से दॅट दिस इज अ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. त्यासोबत ही पण दिलेली आहे एसी इंटू बीडी म्हणजे असे जे कंपोनंट्सची हे आहे मल्टिप्लिकेशन ती काय येणार आहे 0 येणार आहे. सो ती पण मला कंडिशन दिलेली आहे. मग जर आता हा ऑर्थोगोनल मॅट्रिक्स फिक्स झाला दिलेल्या कंडिशन वरून तर मी काय म्हणू शकतो की ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर काय आला पाहिजे, शुड बी इक्वल टू बी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर शुड बी इक्वल टू 1. बरोबर आहे. कारण काय आहे की आता रोचा जर मी कॉलम वाईज ऍक्ट करायचं म्हटलं तरी सुद्धा काय होणार आहे ए आणि ए ट्रान्सपोज दोन्ही ऑर्थोगोनल आहेत. सो ह्याचा मी ट्रान्सपोज घेतला तर ए बी असा येईल किंवा एसी वरती जाईल आणि बीडी खाली येईल. सो त्यांचं वेक्टर वाईज कंपोनंट ऍडिशन ऑब्व्हियसली 1 येणार आहे आणि ए बी प्लस सी डी काय येऊन जाईल 0. ठीक आहे. सो कसं आहे थोडं समजायला थोडंसं किचकट वाटेल पण तसं काही कठीण नाही आहे. मी म्हणेन थोडंसं समजायला डिफिकल्ट आहे की नक्की काय चालू आहे. सो पहिली तर गोष्ट म्हणजे काय की मी सोल्युशन लिहिताना काय केलं, पहिला ए इज इक्वल टू एबीसीडी असं म्हटलं. त्याच्यानंतर दिलेल्या कंडिशन्स वरून मी काय केलं व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न केला की तो ऑर्थोगोनल आहे का, तर यस मला तो ऑर्थोगोनल सापडला. मग आता मी काय घेतलं ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. आता तुम्ही असे कंपोनंट ऍड करा आणि 1 1 लिहा किंवा असे कंपोनंट ऍड करा आणि 1 1 लिहा, फरक नाही पडत. पण ज्यावेळी तुम्ही असे कंपोनंट ऍड करून 1 1 लिहिता त्यावेळी अशा कंपोनंटचं तुमचं 0 आलं पाहिजे आणि असे तुम्ही ज्यावेळी ऍड करून 1 1 लिहिता तेव्हा ह्या अशा कंपोनंटचं तुमचं आन्सर 0 आलं पाहिजे. ह्याचं फक्त लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणूनच इथे काय केलं मी अशा याचं ऍडिशन 1 लिहिलंय तर ऑब्व्हियसली ए बी प्लस सी डी ह्याचं काय येणार आहे 0. बघा तुम्ही हे आन्सर हे लिहिलंय ना, हे ह्या बेस वरून लिहिलेलं आहे. हे तुम्ही क्लिअर करून घेऊ शकता. बघा की अशा कंपोनंट्सचं मी ऍडिशन काय लिहिलं 1 लिहिलं तर अशावाल्या कंपोनंट्सला मी 0 लिहिलं. हे तुम्ही इथे क्लिअर करा. आणि ह्याला काय आहे ही कंडिशन इथे अशी सॅटिस्फाय होते की असं 1 लिहिले तर असे मी काय करणार आहे इथे 0 लिहिणार आहे. सिम्पल आहे. थोडं जसं आहे तुम्ही जुगाडी गोष्ट पण तुमची लावायला पाहिजे तर तुम्हाला जास्त क्लिअर होऊन जातील ते. ओके. सो बघूया नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे. फाइंड अल्फा बीटा गॅमा इफ 0 अल्फा अल्फा 2 बीटा बीटा माइनस बीटा गॅमा माइनस गॅमा गॅमा इज अ ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. चांगली गोष्ट आहे. आपल्याला देऊन ठेवलंय मॅट्रिक्स. ओके. आणि अल्फा बीटा गॅमा आर पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता एक सांगतो गंमत की असं ज्यावेळी क्वेश्चन मध्ये कुठेतरी मेन्शन होतं ना की भाई ते पॉझिटिव्ह आहे त्यावेळी कुठेतरी निगेटिव्ह येण्याची व्हॅल्यू जास्त अशी प्रबळ होते की भाई आन्सर जे भेटणार आहेत ना ते प्लस मायनस मध्ये भेटणार आहेत. म्हणूनच त्याने आपल्याला काय सांगितलं एमसीक्यू टाईप क्वेश्चन आहे ना. सो प्लस मायनस वाले आन्सर देण्यापेक्षा त्यांनी काय सांगितलं जे सगळे ऑप्शन तुमचे पॉझिटिव्ह असतील तर फक्त याच्या पॉझिटिव्ह व्हॅल्यू कन्सिडर करायचे निगेटिव्ह नाही. ठीक आहे. सो ती गोष्ट राहू द्या बाजूला. मी आता थोडंसं काय करतो याला रिराईट करतो आणि आपण बघूया ह्याच्यावर काय काय आपण गमती करू शकतो याचं थोडं ऑब्झर्वेशन करून घेऊया. ओके. लेट अस चेंज द कलर ऑफ पेन. सो तर चेंज बरं वाटतो. आता बघा मी काय म्हणतो ह्याला V1 म्हणतो ह्याला V2 म्हणतो आणि याला V3 म्हणतो. मी असे कन्सिडर केले आता V1 V2 V3 ना की असे. ठीक आहे. सो आता मी काय करतो V1 इंटू V2 करून बघतो. ओके. V1 डॉट V2 करतो. सो 0 इंटू दिस 0 अल्फा बीटा मायनस अल्फा बीटा म्हणजे काय झालं 0 प्लस अल्फा बीटा मायनस अल्फा बीटा म्हणजे इव्हेंच्युअली 0 झाला. ठीक आहे. आता मी V2 इंटू V3 करतो. ठीक आहे. V2 इंटू V3 मी इथे लिहितो. हे काय झालं 2 बीटा गॅमा इथे झालं मायनस बीटा गॅमा इथे मायनस बीटा गॅमा म्हणजे 2 बीटा गॅमा मायनस 2 बीटा गॅमा म्हणजेच काय झालं 0. ओके. सिमिलरली मी काय करतो आता V1 आणि V3 करून बघतो. सो बघा काय आलं 0 इंटू गॅमा मायनस इथे काय झालं अल्फा गॅमा इथे झालं प्लस अल्फा गॅमा. सो डेफिनेटली 0. सो ह्याच्यावर मी काय म्हणू शकतो की पहिली गोष्ट म्हणजे की हे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. दे आर म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे. सो आता ही गोष्ट जर माझी व्हेरीफाय झाली तर डेफिनेटली कंपोनंट वाईज ज्यावेळी मी ऍडिशन करेन त्यावेळी ती किती असणार आहे इक्वल टू 1. सो काय येणार आहे 0 स्क्वेअर प्लस अल्फा स्क्वेअर विल बी इक्वल टू 1 म्हणजे 2 अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो अल्फा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. सो अल्फा इज इक्वल टू प्लस मायनस 1/√2. ठीक आहे. सो दिस विल बी युअर आन्सर फॉर अल्फा. सिमिलरली दुसरं काय येणार आहे 2 बीटा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 1 कारण मायनस बीटाचा प्लसच होणार आहे. सो 2 3 4 सो 4 बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 1/4. सो बीटा इज इक्वल टू प्लस मायनस 1/2. ठीक आहे.
ओ सॉरी हा 2 बीटा नाही आहे ना, 2 बीटा आहे म्हटलं 4 झाला कारण स्क्वेअर केला ना. सो 4 5 6 सो 6 आणि √6. ओके, सो दिस थिंग. आणि फायनली काय गॅमा मायनस गॅमा आणि असं काहीतरी ना. सो गॅमा स्क्वेअर प्लस गॅमा स्क्वेअर इज इक्वल टू 1. So 3 gamma square is equal to 1. So gamma square is equal to 1 by 3. So gamma is equal to plus minus 1 by √3. So these are your alpha, beta आणि gamma. ठीक आहे. सो क्वेश्चन सिंपल आहे पण थोडंसं काय की व्हेरीफाय करण्याची आपल्याला फार गरज आहे. इम्पॉर्टंट आहे की आपण ते व्हेरीफाय कसे करू शकतो. सो मी पहिला काय केलं की म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत की नाही हे व्हेरीफाय करण्यासाठी मी काय केलं की याला वेक्टर कंपोनंट्स मध्ये मी लिहून घेतलं. ओके, सो याला वेक्टर कंपोनंट्स मध्ये मी लिहून घेतलं. असे कंपोनंट्स घेतले मी. ठीक आहे. त्याच्यानंतर मी काय केलं की बाबा त्यांचं डॉट प्रोडक्ट करून बघितलं. सो डॉट प्रोडक्ट तिघांचा पण एकामेकासोबत काय येत आहे 0 म्हणजे म्युच्युअली परपेंडिक्युलर झाले. जर म्युच्युअली परपेंडिक्युलर आहे तर कंपोनंट वाईज त्याचं ऍडिशन युनिट वेक्टर्स होणार आहे. सो मी ते केलं आणि 1 ला कम्पेअर केलं. आय हॅव गॉट माय आन्सर. सो जी आपण 7वी नोट बघितली ती अतिशय इम्पॉर्टंट नोट होती. लक्षात घ्या, ते फार महत्वाची गोष्ट होती आणि तेच करणं इम्पॉर्टंट आहे की बाबा आपण नक्की ऑर्थोगोनल मॅट्रिक्स ज्यावेळी म्हणतो त्यावेळी नक्की काय म्हणण्याचा प्रयत्न करतो हे कळलं तर जास्त बेनिफिशियल राहील समजायला. नाहीतर मग काय होतं की म्हणतात ना ए ट्रान्सपोज इक्वल टू आय ही कंडिशन पार्ट राहते पण त्या कंडिशनचं इव्हॅल्युएशन काय आहे आणि ते मी प्रॉब्लेम मध्ये कसं अप्लाय करू शकतो हेच मुलांना कळत नाही. ठीक आहे. सो याच्यावरून तुम्हाला क्लिअर झालं असेल. ओके, सो मला वाटतं ठीक आहे. जेवढं झालंय तेवढं मोर दॅन इनफ आहे. तुम्ही बघू शकता. त्याचा नवीन पॉईंट आहे तो नवीन याच्यात सुरू करूया. नाहीतर काय तो पॉईंट सुरुवात करणार अर्धवट राहील त्याच्यात काही मजा नाही आहे. ओके, सो चला याच्यावरतीच बस करूया. जेवढ्या आपल्या गोष्टी आज झाल्या डिस्कस केल्या आपण ते एकदा रिवाइज करून घेऊ आणि आपण लेक्चर थांबवूया. ठीक आहे. सो इम्पॉर्टंट पार्ट आपण स्टार्ट कुठून केला होता सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स वरून. आता सिमेट्रिकला काय होतं ए ट्रान्सपोज इज इक्वल टू ए बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचे डायगोनल एलिमेंट्स कुठलेही व्हॅल्यू घेऊ शकतात. स्क्यू सिमेट्रिकला ए ट्रान्सपोज इक्वल टू मायनस ए किंवा ए इज इक्वल टू मायनस ए ट्रान्सपोज. पण ह्याच्यामध्ये कंप्लिशन काय आलं होतं की डायगोनल एलिमेंट्स काय असले पाहिजेत कायम 0 असले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर डिटर्मिनंट व्हॅल्यू म्हणजे जे काय नोट 1 बघितली आपण 2 बघितली ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या की ट्रान्सपोज वरून आपण प्रूव्ह केल्या. 2 प्रॉपर्टीज तुम्हाला मी होमवर्क म्हणून प्रूव्ह करायला दिली. ही एक आहे आणि ही एक होमवर्क म्हणून दिलेली आहे. सो ते मला आज तुमच्या नोट्समध्ये दिसलं पाहिजे. त्यानंतर आपण गोष्टी नोट बाकीच्या नोट्स पण आपण ज्या बघितल्या. त्याच्यानंतर काय डिस्टिंक्ट नंबर ऑफ एलिमेंट्स आपण बघितले की सिमेट्रिक मॅट्रिक्सला काय असणार आहे तर n × n + 1/2 आणि स्क्यू सिमेट्रिकला n² - n+1. ठीक आहे. सो आता हे 0 वगैरे म्हणजे तुम्हाला 1 म्हणजे काय आहे तो कळलं असेल कशासाठी लिहिलंय. तसं पीएनसी मध्ये मी सांगायचो तशा पद्धतीने तो 0 लिहिलेला आहे. ओके. त्याच्यानंतर ऑर्थोगोनल मॅट्रिक्स ऑब्व्हियसली आत्ताच आपण डिस्कस केला की काय आहे. सो ए × ए ट्रान्सपोज इक्वल टू आय त्याच्यावरती आपण कंडिशन्स बघितल्या तो इन्व्हर्टिबल आहे. सो आत्ताही सांगतो की ज्यावेळी एखादा इन्व्हर्स फाइंड करायला विचारला जाईल क्वेश्चन आणि तो मॅट्रिक्स जर तुम्हाला कळला की तो ऑर्थोगोनल आहे तर बस विषय संपला. तुम्ही आरामात त्याला ट्रान्सपोज केले की तुमचा आन्सर झाला. ठीक आहे. त्याच्यानंतर बाकी प्रॉपर्टी बघितली आणि ही सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी की एखादा मॅट्रिक्स ऑर्थोगोनल आहे की नाही हे बघण्यासाठी मला ह्या 6 कंडिशन अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामुळे ह्या कंडिशन जर सॅटिस्फाय होत आहेत तर तो मॅट्रिक्स काय असणार आहे ऑर्थोगोनल असणार आहे अदरवाईज तो नसणार आहे. ठीक आहे. सो वेक्टर कंपोनंट मध्ये एक्सप्रेस केल्यामुळे काय झालं की मला प्रॉब्लेम सोडवताना त्याचा जास्त फायदा झाला. लक्षात घ्या. इम्पॉर्टंट तेच होतं की वेक्टर एक्सप्रेस करण्याचं काय की मला कॉम्प्लिकेट करायचं नव्हतं. मला उलट ते कॉम्प्लिकेशन्स कमी करायचे होते. सो ती गोष्ट दाखवली. कसं केलं आपण म्युच्युअली परपेंडिक्युलर असतात हे पण आपण सांगितलं. त्याच्यानंतर आपण इथे क्वेश्चनचे दोन्ही बघितले. त्यातला हा क्वेश्चन बेसिक अंडरस्टँडिंगसाठी चांगला आहे पण ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात की आपण कंडिशन्स कशा व्हेरीफाय करू शकतो आणि त्या कंडिशनचा यूज करून आपण अननोन व्हॅल्यूज कसे फाइंड करू शकतो. ठीक आहे. सो आता ह्याच क्वेश्चनला तुम्हाला कोणी विचारला ना की तुम्ही बाबा किती व्हॅल्यूज किंवा किती मॅट्रिसेस फॉर्म करू शकता वगैरे तर क्वेश्चन एक्सटेंड होऊ शकतो पण काही गरज नाहीये. ठीक आहे. सो कसं आहे की तुम्ही प्रत्येक अल्फा बीटा गॅमाच्या व्हॅल्यूसाठी 2 2 2 घेऊ शकता. सो 8 मॅट्रिसेस तुम्ही डिफरंट फॉर्म करू शकता. सो ही गोष्ट मला वाटतं आपण मागच्या पण लेक्चरमध्ये बघितली होती. ओके. सो चलो रिव्हिजन टाईप तुमचं एकदा परत बघितलं आपण. तुम्ही लेक्चर प्रॉपर बघा. 2च होमवर्कसाठी गोष्टी दिलेल्या आहेत. डीपीवी वगैरे देतो ती सोडवा आणि काय डाऊट असेल तर बिंदास डाऊट सेशन मध्ये येऊन विचारायचं. तोपर्यंत चला भेटूया त्याच्या लेक्चरमध्ये. बाय.